ready for boarding. सर्दी आणि शिंका चालू झाल्या. तर आम्ही अक्षरशः संपूर्ण बस बुक केलेली आहे. थोडंसं इटालियन बोलायचा प्रयत्न केला नाही. खूप ऍक्टिव्ह वोल्केनो आहे. नमस्कार मंडळी, मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि ॲज यू कॅन सी मी ऑलमोस्ट रेडी आहे. आणि याच्यावरून आता फक्त मी लेअरिंग करणार आहे, कारण की अजूनही बाहेर स्नोफॉल जोरात चालू आहे. इफ यू गाइस कॅन सी, आता मी तुम्हाला दाखवते. तर ॲज यू कॅन सी अजूनही बाहेर भरपूर स्नो पडतो आहे आणि रस्ते तर पूर्ण भरलेलेच आहे स्नोने. सचिन आवरत आहे, सचिन रेडी होता आहे. आणि इकडे ब्रेकफास्टमध्ये आय एम हॅविंग चहा आणि चपाती. माझी थोडी खाऊन झालेली आहे. आणि काल रात्री अचानक मला खूप सर्दी आणि शिंका चालू झाल्या. तर अँड ट्रॅव्हलच्या अगोदर मला असं काही ना काहीतरी होतच असते. आणि मी पूर्ण काय म्हणता बाबी, काय म्हणता, जाम होते, काय होतं मराठीमध्ये काय म्हणतात ना. तर सर्दीने मी त्रस्त, रात्रभर मी सर्दीने त्रस्त होते. तर होपफुली या कडक चहाने मला जरा आराम मिळावा आणि माझा प्रवास सुखकर व्हावा अशी मी आशा करते. तर आय एम रेडी विथ ऑल द लेअरिंग. याच्यावरती अजून एक जॅकेट येणार आहे माझं. आणि आय एम वेअरिंग दिस मास्क, कारण की बाहेर भरपूर वारा आहे, बर्फ आहे आणि इतरांनाही माझ्यामुळे त्रास होऊ नये म्हणून मास्क वापरणं कधीही चांगलं. चला ओके. तर आय एम रेडी. ओके, आय एम रेडी. tada, look who is here. Hi सचिन. एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर हे एवढं दिसतंय, एवढं पॅक आम्ही झालेलं केलेलं आहे. चला निघायचं. हो चला आता फक्त बॅगा उचलायच्या आणि निघायचंय. लेट्स गो गाईज. हे दृश्य बघितलं, वाव. बस स्टॉप पर्यंत आम्ही पायी चालत आहोत आणि एलशोई रस्त्यावरती बर्फ कसा पडलेला आहे. वाव. बस स्टॉपवर तर अक्षरशः सगळीकडे बर्फ दिसतो. बस स्टॉप इज फुल. सो आम्ही आता गेटवर पोचलो होतो. आमच्या सिक्युरिटीच्या झालं. तर आता आमच्या फ्लाईटचं बोर्डिंगचं आम्ही वाट बघतो. तर आमची आता फ्लाईट एक पुढच्या 2 तासात आहे. बघू आता. ॲक्च्युली त्या डोमेस्टिक समजतात युरोपमधल्या फ्लाईटच्या, त्यामुळं बोर्डिंग खूप फास्ट काय असं काही नसतं, पटापट होऊन जातं ते. त्यामुळं असं टेक ऑफच्या अगदी 2 तास आधी पण ते बोर्ड करतात. तर आता आम्ही आहोत ट्रान्सफर बसमध्ये. तर गेटपासून प्लेनपर्यंत कधी कधी ते असं ट्रान्सफर बसने तुम्हाला घेऊन जातात. आणि हे विमानतळाचं सुंदर दृश्य इथे वेगवेगळ्या
एअरलाइन्सचे प्लेन असे यू कॅन सी. आणि टाडा, हे आहे आमचं प्लेन. तर आता इथे उतरवणार ते आम्हाला. रेडी फॉर बोर्डिंग. येस. तर आम्ही जात आहोत आता या इटलीला. रायनी इटलीमधून. ओके, चला निघायचं. चला जाऊया. चला. तर तुम्हाला पटकन मी एक झलक दाखवते या एअरपोर्टवरची. तर टडा आहे आमचं प्लेन आणि इकडे तुम्ही बघू शकता इतर एअरलाइन्सचे प्लेन्स. आणि इकडे सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे खूप दिवसांनंतर. वा 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 वा. आणि आमच्या अगोदर हे काय दुसरंच कोणतं तरी प्लेनने टेक ऑफ केलेलं आहे. Portable electronic devices must remain in flight mode. Thank you. टडा, आता आम्ही लँड झालेलो आहे रेगियो कॅलाब्रिया इटलीमध्ये. ये. सो हा एक सदर्न सिसिली आयलंड जवळचा एक भाग आहे. म्हणजे एक बीच सिटी आहे, छान आहे. आणि तुम्हाला जर काही समोरचे डोंगर दिसत आहे ते ॲक्च्युली आहे सिसिली आयलंड, जे समुद्राच्या पलीकडे आहे. सो आता आम्हाला फेरीने रेगियो कॅलाब्रियातून जायचं आहे मेसिनाला. आणि मेसिनातून आज आम्ही संध्याकाळी स्टे करणार आहोत कटानियामध्ये. आणि कटानिया आहे ॲक्च्युली माउंट एटनाच्या पायथ्याशी, जो की जगातला खूप ॲक्टिव्ह वोल्केनो आहे. सो हे आहे रेगियो कॅलाब्रियाचं एअरपोर्ट. खूप छोटं एअरपोर्ट आहे. इटलीसाठी हे डोमेस्टिक एअरपोर्टच आहे, पण ॲक्च्युली इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणू शकतो, कारण की आम्ही डिरेक्टली बर्लिनला आलो. आणि समोर क्लाउडच्या मागे जो आहे तो आहे माउंट एटना, जो की जसं म्हणालो मगाशी की जगातल्या ॲक्टिव्ह वोल्केनोजपैकी एक तो आहे. सो मंडळी, आम्ही पोचलो आता रेगियो कॅलाब्रिया एअरपोर्टवर. आणि जयश्रीने थोडंसं इटालियन बोलायचा प्रयत्न केला आणि तिने तिकीट जाऊन खरेदी केलेलं आहे. सो इथून आम्ही जातो आहे फेरीचा जो पॉईंट आहे त्या फेरीपर्यंत. ही आता आमची बस जाणार आहे ॲक्च्युली. सो फेरीपर्यंत आमची ही बस जाणार आहे. या बसमधून आम्ही जाणार फेरीपर्यंत आणि फेरीतून आम्ही जाणार आहे मेसिनाला. सो जशी 2 युरो म्हणजे टोटल 4 युरो झाले आमचे दोघांचे. तर हे अंतर आहे जवळपास आय थिंक 5-6 किलोमीटर. 5-6 किलोमीटरसाठी त्यांनी 2 युरो घेतले. तर युरोपमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन तसं म्हणलं तर युरोपमध्ये स्पेशली इटलीमध्ये स्वस्त आहे म्हणायला पाहिजे इटलीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट. सो मला आवडले ते. आता आम्ही जात आहोत पोर्टो म्हणून इथे एक फेरीचा पॉईंट आहे जो आम्हाला घेऊन जाईल सिसिली आयलंडची जी बाजू आहे आणि तिथलं जी सिटी आहे त्याचं नाव आहे मेसिना. सो ही ट्रिप जवळजवळ आय थिंक अर्ध्या तासाची असेल कदाचित. रेगियो कॅलाब्रिया टू मेसिना फेरी आहे. तर तिथे मी आता जात आहोत आणि पोर्टवरती पोचेपर्यंत तुम्हाला दाखवतो बसमधून रेजिओ कॅलाब्रिया शहर. तर थोडी एक आयडिया येते आपल्याला की शहर कसं आहे, रस्ते कसे आहे, घरं कशी आहे, तिथली नगररचना कशी आहे, ह्याची थोडीफार आयडिया आपल्याला येते.
संपूर्ण बस बुक केलेली आहे. यू गाईज कॅन सी बसमध्ये कोणीच नाही आहे. सगळी बस सचिनने माझ्यासाठी बुक केलेली आहे. फक्त ड्रायव्हर आणि आम्ही दोघं आहोत बसमध्ये. थँक्यू सो मच सचिन. मस्करी करते. आम्ही दोघंच आहे फक्त प्रवासी आणि कोणीच नाही आहे बसमध्ये. इथून जी ही फेरी आहे, या फेरीने आम्ही जाणार आहे पलीकडच्या सिसिली आयलंडवर आणि तिथून आमची ट्रेन आहे कटानिया. सो हे अशी पार्किंग असतात आणि पार्किंगला तुम्हाला शेड म्हणून सोलर पॅनल इथे लावलेले दिसते. सो हे युरोपमध्ये स्पेशली इटलीमध्ये सोलर पॅनलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तर हे आहे आमचं फेरीचं तिकीट आणि तिकीट काढताना काउंटरवरती जो माणूस होता तर त्याचं इंग्रजी मोडकं तोडकंच होतं आणि इथे तुम्हाला जर संवाद साधायचा असेल तर तुम्हाला इटालियनच भाषा बोलावी लागते. मोडकी तोडकी का असे ना, तर आम्ही इथे काही इटालियन रोजच्या वापरातले शब्द सर्च करतो आहे. युरोपामध्ये मोस्टली जी माणसं असतात ना, आम्ही ऑब्झर्व केलं ते त्यांचीच भाषा प्रिफर करतात. इंग्रजी पण ते बोलत नाहीत. तर जिकडे पण जातो तिकडे आम्ही असे थोडेफार शब्द तिथल्या लोकल लँग्वेजमधले बोलण्याचा प्रयत्न करतो तिथल्या माणसांसोबत. Salve, grazie, mi scusi. सो आमची फेरी आत्ता आलेली आहे जी आम्हाला आता इथून घेऊन जाणार आहे मेसिनाला.